त्या वॉर्डच्या दिशेने जायला निघाली. जशी मी स्टेअरकेस चढायला लागली, तर मेन गेटवर मी बघितलं, ते दोघे टेररिस्ट समोरून येत होते आणि ते फायर करतच येत होते आणि गेटवर जे 2 सिक्युरिटी होते त्यांना फायर केलं त्यांनी आणि ते जखमी होऊन एकदम रक्तबंबाळून खाली पडले. ते बघितल्यानंतर तर मी खूप घाबरले. म्हणजे अक्षरशः माझे हात-पाय थरथर कापायला लागले. कारण तो प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडलेला होता. मग एकीकडे देवाचं नाव घेत मी सरळ माझ्या वॉर्डच्या दिशेने धावत सुटले आणि वॉर्डमध्ये आल्यानंतर माझा वॉर्डचा जो मेन गेट आहे, तो लोखंडी दरवाजा आहे, तो मी बंद केला आणि लॉक केले त्याला आणि सर्व माझ्या ज्या 20 प्रेग्नंट वुमन होत्या, त्या पेशंट त्यांना आता माझ्या वॉर्डमध्ये पॅन्ट्री ही एकच सुरक्षित जागा होती. कारण जिथे खिडकी नव्हती आणि अशी ही एकच सेफ जागा बघून मी माझ्या या 20ही पेशंटना त्या ठिकाणी शिफ्ट केलं. पेशंट घाबरलेल्या होत्या. त्या रडत होत्या. एकीकडे मोबाईलवर, फोनवर बोलत होत्या त्यांच्या नातेवाईकांशी. रडत त्यांना सांगत होते, की आम्हाला इकडून येऊन घेऊन जा. आता अशा सिच्युएशनमध्ये त्यांना त्या रात्रीचा तो चेहरा, तो मी कधीच विसरू शकत नाही. अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि अक्षरशः समोर उभं केलं होतं आणि त्या त्याला तसं आयडेंटिफाय करायला सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस मी त्याला आयडेंटिफाय केलं आणि सांगितलं, की हाच होता तो. त्यावेळेस तो मिश्किलपणे हसून बोलला, "मॅडम आपने सही पहचाना, मैं ही अजमल कसाब." नमस्कार. खिपी नमस्कार सर. मराठी सांस्कृतिक मंडळाच्या दुसऱ्या नवदुर्गा पॉडकास्ट मालिकेमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्या समाजातील विविध क्षेत्रात एक विलक्षण कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा हा गौरव आहे, सन्मान आहे. दैनंदिन जीवनात प्रसंगावधान असणे हे उत्तम चारित्र्याचे लक्षण म्हणून गणले जाते. फ्रेंच भाषेत यालाच एटिकेट मध्ये सौम्य रूप, जसे की आपल्या दारातून कोणी आत येणार असेल तर दार उघडं धरून ठेवणे, कोणी धडपडून पडणार असेल तर त्यास आधार देणे इत्यादी गोष्टी येतात. पण ह्याच प्रसंगावधानाला जर धैर्याची जोड लाभली तर कधी कधी अभूतपूर्व कार्य घडून जाते. आदिशक्तीच्या अष्टलक्ष्मींपैकी एक वीर्य किंवा धैर्यलक्ष्मी या धैर्य अभय प्रदान करीत आपल्या परमार्थी सेवेसाठी उद्युक्त करतात. आजच्या आपल्या पाहुण्या या अशाच धैर्यवान सेवाशील प्रवृत्तीच्या आहेत. मुंबईतील मॅडम कामा इस्पितळातील चीफ नर्सिंग ऑफिसर आहेत. या सेवेतील त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस म्हणजे 26/11 चा दहशतवादी हल्ला झालेली मुंबईतली काळी रात्र. नेमके ते काय व कसे घडले व या अनुभवाने त्यांचे आयुष्य कसे पालटले, याबद्दल आपण त्यांना आज बोलते करून घेणार आहोत. आजच्या आपल्या पाहुण्या सौ अंजली कुलथे. अंजलीताई, नवदुर्गा पॉडकास्ट मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्ते. अ, ताई, आपण त्या अ, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या रात्रीबद्दल बोलूच. पण त्यापूर्वी आपले बालपण, आपलं करिअर आतापर्यंत कसं घडलं, हे आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. अच्छा. मी अंजली कुलथे आणि माझे आई-वडील अ, आम्ही मुंबईचे. माझे वडील श्री शंकर रामचंद्र सोनार, जे सध्या हयात नाहीत. परंतु ते एअरपोर्टला ॲज अ सायंटिफिक असिस्टंट म्हणून काम करत होते. आणि आम्ही त्यांचे म्हणजे 5 बहीण-भावंड आम्ही. 3घी बहिणी, 2 भाऊ आणि पूर्वी जसं आता जॉइंट फॅमिली, तसं आमचं पुण्यामध्ये आमच्या काकांबरोबर आम्ही सर्व एकत्रच राहत होतो. आणि जसं आता की पूर्वी शिक्षणाला मुलींच्या शिक्षणाला एवढं महत्त्व नव्हतं. मुलं ही म्हणजे एक वंशाचा दिवा या दृष्टिकोनातून मुलांना शिक्षण देणं आणि मुलींचं वयात आल्यानंतर लग्न लावून देणं इथपर्यंतच होतं. पण अशाही स्थितीमध्ये जेव्हा की आता आई-वडील आई आमची अशिक्षित, परंतु वडील हे एक ऑफिसर या दृष्टिकोनातून शिक्षण घेतलेलं असल्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्वही जास्त होतं. त्यामुळे मुलींना शिक्षण देणं हे त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. मुलींना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं आणि
नंतर लग्न लावून देणं हा त्यांचा विचार असायचा. आणि आमच्या काकांचा या गोष्टीला विरोध असायचा. त्यातूनही आम्हाला शिक्षण त्यांनी दिलं. माझी मोठी बहीण जी आहे ती एम-ए आहे. माझा मोठा भाऊ जो आहे तो अ, इंडियन नेव्हीमध्ये तो रिटायर्ड आहे आणि त्याच्यानंतर मी. मला नर्सिंग प्रोफेशनच्या बद्दल एक ओढ निर्माण अशी झाली, की एक वेळ अशी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अ, नर्सिंग करताना जेव्हा नर्सेसना बघितलं, ती सेवाभाव वृत्ती मनामध्ये जागृत झाली. असं वाटलं, की आपण पण हे प्रोफेशन पत्करावं आणि एक स्वप्न होतं ते. आणि असं स्वप्न मनाशी बाळगून होते. जसं शिक्षणामध्ये एवढी अशी आवड नव्हती. असं म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं शिक्षण घ्यायचं आणि ह्या प्रोफेशनकडे जाणं, हा एक उद्देश होता. आणि जसं मला आता कळलं, की 12वी नंतर नर्सिंग आपण करू शकतो. तर 12वी झाल्यानंतर वडिलांसमोर मी ही माझी इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस वडिलांचं असं म्हणणं होतं, की माझ्या म्हणजे अ, भावांना विचारावं लागेल. कारण ते वडील हे लहान होते, काका आमचे मोठे. आणि वडिलांनी जेव्हा त्यांच्यापुढे ही इच्छा व्यक्त केली, त्यावेळेस ते म्हणाले त्यांनी विरोध केला. त्यांनी सांगितलं, "अरे, मुलीला काय नोकरीला लावायचंय का तुला? लग्न लावून देणं हे आपलं फक्त ध्येय आहे. दुसरं मुलींना शिक्षण तू दिलंस बास एवढं तुझं काम संपलं." तर त्यावेळेस त्यांचा विरोध बघितल्याच्या नंतर मग वडील पण म्हणाले, की "नाही हो, मला भावांच्या विरुद्ध जाता येणार नाही." आणि त्यांनी सांगितलं, की "नाही आता लग्न लावून देणं हे तेवढंच मला करावं लागेल." त्यावेळेस मी हट्ट धरला होता, की नाही मला नर्सिंग करायची आणि तो माझा हट्ट शेवटी त्यांनी मान्य केलं, की "हां, मी तुला म्हणजे नर्सिंगला पाठवतो." आणि माझ्या काकांच्या विरोधाला म्हणजे जुमानता त्यांनी मला नर्सिंगला पाठवलं आणि मी नर्सिंग जीटी हॉस्पिटलमध्ये माझा नर्सिंगचा डिप्लोमा झाला. हा डिप्लोमा माझा 3 वर्षाचा आहे आणि आवड एवढी होती, की तो जो अभ्यास आहे, अभ्यास तो भरपूर. असं म्हणजे एक डॉक्टरकीचा अभ्यासच असल्यासारखं तो अर्धा अभ्यास आहे. परंतु प्रोफेशनच्या बद्दलची जी आस्था आणि आवड हे पाहता मग त्याच्यावर सुद्धा मी म्हणजे विजय मिळवला आणि तो डिप्लोमा कंप्लीट केल्याच्या नंतर मग राहिला प्रश्न नोकरीचा. तर नोकरी नाही करायची म्हणे लग्न लावून द्यायचं. आता झालं सगळं. आणि लग्न झाल्याच्या नंतर माझ्या सासरवाडीला सुद्धा मी माझं ही इच्छा व्यक्त केली होती, की मी नर्सिंग डिप्लोमा केलाय, परंतु माझी इच्छा आहे, की मी पुढे जॉब करावा. तर त्यांनी पण मान्यता दिली. माझ्या मिस्टरांनी माझे मिस्टर जे आहेत, ते इंडियन नेव्हीमध्ये आहेत आणि त्यांचं पण एक सहकार्य मिळालं. सासूने पण मान्यता दिली. एकंदर सासरनी म्हणजे सासरकडची मंडळी ही सुद्धा तयार झाली, हे माझ्यासाठी फार विशेष होतं. आणि मला कामा हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला. आज मला 25 वर्ष होत आहेत, कामा हॉस्पिटलमध्ये जॉब करून आणि ही सेवा करताना खूप समाधान मिळतं. आमच्या नर्सिंगची देवता फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या आदर्शानुसार त्यांची सेवाभाव वृत्ती आणि त्याची ध्येयपूर्ती या गोष्टी बघून, त्या गोष्टीला प्रेरित होऊनच मी हे कार्य आतापर्यंत करत आली आणि यापुढेही करेन. फारच छान. म्हणजे तुमच्याकडच्या अं, धैर्यशील किंवा आपल्याला पाहिजे ते फर्मपणे करण्याची जी एबिलिटी तिथे लक्षात आलं म्हणजे, की जेव्हा तुमच्या घरनं अं, मान्यता मिळाली नव्हती नर्सिंग का कोर्स करण्यासाठी, पण तुमच्या हट्टाखातर तुमचा हट्ट पुढे जाऊन म्हणून आज तुम्ही आम्हाला भेटतात खरं तर म्हणजे. आज तुम्ही आम्हाला हो, भेटतात त्याचं कारण तुमचा तेव्हाचा हट्ट तडीला गेला हे आहे. हो.
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये एक कोणीतरी असं एक इन्फ्लुएन्शियल व्यक्ती असते, की आपल्यावरती त्यांचा खूप प्रभाव असतो. मग ते कोणी असेल, नातेवाईक असतील, मित्र-मैत्रिणी असतील, मित्र-मैत्रिणींचे आई-वडील असतील, कोणी गुरु असतील. तर तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कोणाचा सर्वात चांगला वाटा आहे किंवा जास्त वाटा आहे? म्हणजे सगळ्यांचेच इन्फ्लुएन्सेस असतात. पण कोणाकडनं तरी खूप आपण भारित होतो, की आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे तुम्ही अर्थात त्या प्रोफेशननी भारित झालात. पण असं एक व्यक्ती म्हणून कोणाकडे तुम्ही बघाल, की ज्यांच्या तुमच्या जडण-घडणीमध्ये, प्रोफेशनल चॉईसमध्ये किंवा त्याच्यामध्ये जे तुम्ही अचीव्ह केलेलं आहे, त्याच्यामध्ये जास्त वाटा आहे? यासाठी माझे आदर्श माझे वडील आहेत, की ज्यांनी मला म्हणजे लहानपण हे आमचं अशा पद्धतीने गेलेलं आहे आणि जसं की आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की मुलींना शिक्षणाचं महत्त्व हे त्यांनी त्यावेळेस जाणून घेतलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्हा बहिणींना पण शिक्षण दिलं होतं. त्याचप्रमाणे समाजामध्ये वावरताना तुम्ही कशा रीतीने अ, वावरायचं, कसं धीटपणे तोंड द्यायचं प्रत्येक गोष्टीला आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वडिलांकडून जास्त प्रमाणात आम्हाला म्हणजे सांगितल्या गेल्या आणि त्या पद्धतीने आम्हाला घडवलं गेलं. आता जसं की माझे वडील जे आहेत, की एअरपोर्टला सायंटिफिक असिस्टंट म्हणून जॉब करत होते आणि त्यावेळेस त्यांनी पण अशी एक कार्य केलंय, की ज्याच्यामुळे मी एक आदर्शच मानते माझ्या वडिलांना. की त्यांचं म्हणणं असं होतं, की आपण आपल्यासाठी स्वतःसाठी जगतोच, परंतु ज्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी जगतो, त्यांच्यासाठी काही करतो, तो आनंद तो काही वेगळाच असतो. आणि त्याची प्रचिती मला या 26/11 मध्ये आली. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की माझे वडील हे एअरपोर्टला सायंटिफिक असिस्टंट म्हणून कार्यरत होते. त्यावेळेस 1979 मध्ये एअरपोर्टला जेव्हा शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली होती आणि सर्व ते टॉवरला होते. आणि सर्वजण घाबरून बाहेर पडले होते, जीवाच्या भीतीने. आणि हे एकटेच माझे वडील टॉवरवर होते एअरपोर्टला आणि त्यावेळेस 2 प्लेन हे लँड व्हायचे होते आणि माझे वडील जे आहेत, ते हवामान खात्यामध्ये म्हणजे त्या हवामानाची डिटेल्स, त्याचा डाटा ते सबमिट करायचे आणि त्याला अनुसरून हे प्लेन हे टेक ऑफ एंड लँडिंगसाठी असायचे. आणि ज्यावेळेस आता हे सगळेजण बाहेर पडले एअरपोर्टच्या आणि हे 2 प्लेन लँड व्हायचे होते. त्यावेळेस त्यांना म्हणजे गाईड करण्यासाठी म्हणून कोणीच नव्हतं. आणि जेव्हा त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली, की आम्हाला इथे एअरपोर्टला लँड व्हायचंय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की ट्रॅफिक असिस्टंट हे खाली गेलेले आहेत आणि इथे अशी घटना घडल्यामुळे तुम्हाला इथे कोणीच हेल्प करू शकत नाही. तर तुम्ही जवळपास कुठेही लँड करा म्हणून. त्यावेळेस पायलटचं असं म्हणणं होतं, की प्लेनमध्ये तेवढं फ्युल नाहीये आणि आम्हाला इमर्जन्सीमध्ये इथेच लँड करावं लागणार आहे. त्यावेळेस पहिल्यांदा माझ्या वडिलांनी एक ट्रॅफिक असिस्टंट म्हणून त्यांना एक इन्फॉर्मेशन दिली, त्यांना गाईडन्स केलं आणि ते 2 प्लेन अगदी व्यवस्थितरित्या एअरपोर्टला लँड झाले. वाह! आणि त्यानंतर मग फायर ब्रिगेडच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यावेळेस पण त्यांच्या कार्याचा फारच गौरव करण्यात आला होता. अगदी पेपरमध्ये त्यांच्याबद्दल छापण्यात आलं होतं. तर मला अभिमान वाटतो माझ्या वडिलांच्या ह्या कार्याचा आणि मेन म्हणजे मला खूप अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल बोलताना सुद्धा. मी भारावून जाते, की खरोखर माझे वडील म्हणजे ज्यांच्याकडून मी काहीतरी शिकले, ज्याचा मला उपयोग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये झालाय आणि माझ्या मुलाला पण त्याचा उपयोग झालेला आहे. की म्हणजे मुलाच्या बाबतीत म्हणाल तर जसं अ, रिटायरमेंटच्या नंतर आपलं लाईफ एकदम अगदी म्हणजे म्हणतात ना, शांत आणि रिकामा वेळात असतं. अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे आम्ही सर्व कामामध्ये व्यस्त असताना केवळ माझा मुलगा हा त्यांच्या सानिध्यात होता. आणि ते त्याच्याशी म्हणजे कम्युनिकेशन त्याच्याशी असायचं जास्त करून. आणि जसं म्हणतात ना, माणसाला सवय असते, त्यानुसार ते मग त्याच्याशी त्या बाबतीमध्ये बोलायचे. म्हणजे आपल्या वातावरणाच्या बद्दल म्हणजे
आपले क्लाउड्स वगैरे समजा जर आहेत, हे किती प्रकारचे आहेत? काय आहेत? म्हणजे ह्या फील्डमध्ये आता जो तो कमर्शियल पायलट आहे, आमच्या घराण्यामध्ये कोणीच पायलट नाहीये. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे, की जसं मुलांवर, लहान मुलांवर संस्कार होतात, जसे आचार-विचार असतात, त्याप्रमाणे मुलांची घडण होत असते. आणि बरोबर. तोच प्रकार माझ्या मुलाच्या बाबतीत झाला. म्हणजे आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती, की अ, हा पायलट होईल. कारण जसं माझ्या वडिलांच्या सानिध्यात राहून, त्या हवामान खात्याच्या बाबतीमध्ये अधिक माहिती या यामुळे त्याचा कल हा त्या पद्धतीने, त्या दृष्टीनेच गेला. आणि त्याचं त्याचं पण एक ध्येय झालं, की मला मोठं झाल्यानंतर पायलटच व्हायचं. दुसरं-तिसरं काहीच व्हायचं नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचं ते म्हणजे ती जिद्द पण त्यांनी ती पूर्ण केली आणि आम्हाला सर्वांनाच म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांनाच आनंद आहे, की तो आज एक कमर्शियल पायलट म्हणून आहे. वाह! फारच छान. नाही म्हणजे तुमच्या वडिलांबद्दल तुम्ही सांगितलत हे मला आधी माहीत नव्हतं खरं तर. आणि पण म्हणजे खरोखरच अभिमानास्पद आहे, की अशा वेळी कठीण प्रसंगी आपला जीव न वाचवता प्रसंगावधान राखून त्या विमानामध्ये जे काही 200-300 पॅसेंजर्स प्रत्येक विमानामध्ये असतील, त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने असा निर्णय घेणं आणि आपलं स्किल त्यावेळी उपयोगी आणून सगळ्या लोकांचे एवढे प्राण वाचवणं, हे मला अगदी कळू शकतं, की तुम्हाला तो अभिमान का आहे आणि तुमच्यात ते कसं आलं असेल. तुमच्या म्हणजे संदीप आता तुम्हाला अर्थात विचारेलच. कारण 26/11च्या रात्रीबद्दल म्हणजे जसं 9/11 असं झालेलं आहे म्हणजे साल सुद्धा हल्ली सांगायची गरज पडत नाही. इतकं 26/11 आपल्या सगळ्यांच्या डोक्यात व्यवस्थित आहे ते ॲक्चुअली. फारच म्हणजे छान. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव असा खूप वेगळा आहे. मी जरासा एक थोडंसं प्रास्ताविक देतो आणि मग तुम्हाला उत्तर देण्यास हे करतो. अ, तत्पूर्वी त्या दशकामध्ये म्हणजे दहशतवादी हल्ले खास करून भारतामध्ये इतके कॉमन झाले होते, की दरवर्षी काही ना काहीतरी व्हायचंच. त्यापैकी मुंबईमध्ये झालेला मला वाटतं हा तिसरा हल्ला होता. कारण मुलुंडला 2004 साली झाला होता. ट्रेनमध्ये हल्ला. तो असफळ झाला होता. नंतर 2006 साली 13 बॉम्ब ब्लास्ट झाले होते. त्या बरोबर. 13 पैकी एका ट्रेनमध्ये माझे वडील होते आणि सुदैवाने ते वाचले होते. पण त्यांनी तो बॉम्बस्फोट झालेला जो एक डबा होता, तो त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितला होता. आणि आपण कसे वाचलो याच्यावर तर त्यांना आलंच होतं. आश्चर्यच वाटलं होतं आणि पण तो प्रेतांचा खच, हे सगळा विध्वंस बघून ते पूर्ण हेलावून गेले होते. तत्पश्चात 26/11 जेव्हा झालं, तेव्हा खरं तर मी मुंबईत नव्हतो तेव्हा. पण आणि मुंबईविषयी अ, बघायला गेलं तर मी जन्म माझा मुंबईचा, माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं. पण जिथे आपला जन्म झाला, एक प्रकारे जी भूमी आपली मातृभूमी म्हणू शकतो, अशा ठिकाणी जर इतका विध्वंसक हल्ला जर कोणी करणारा असेल, मन आणि चित्त पूर्णपणे हे होऊन गेलं होतं आणि मी तर माझा काही दुरान्वयाने संबंध नव्हता. पण आपल्यासारखी मंडळी ज्यांनी खरोखर तो प्रसंग पाहिला, त्या प्रसंगामध्ये होतात आणि त्या प्रसंगाच्या नंतर सुद्धा तुमच्यावर अनेक गोष्टी तुमच्याबरोबर झाल्या. तुम्ही कर्तव्य म्हणून निभावतातच. तर हा सगळा आता मला माहिती आहे, हे कोणालाही पुन्हा-पुन्हा दुःखाची आठवण करायला आवडत नाही. पण मुद्दामून तुम्हाला ह्याच्यावर बोलतं करायचंय. कारण मग मंडळींना कळू दे, की ज्यांच्याबद्दल आपल्याला कळलं ते कळलंच. ज्यांच्याबद्दल नाही कळलं, ते काय आहे? त्याबद्दल कृपया तुम्ही सांगा त्या रात्रीबद्दल. काय झालं होतं नेमकं? हां, सर. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखर म्हणजे आता ती रात्र म्हणजे आपण एक काळ रात्रच म्हणू. माझ्यासाठी एक फार मोठं वाईट स्वप्न म्हणता येईल. कारण आणि प्रत्येक वेळेस होतं काय, की आता फक्त समाजामध्ये आता प्रत्येक ठिकाणी मला बोलवण्यात येतं आणि विचारलं जातं या बाबतीमध्ये. तर त्या आठवणी म्हणजे परत-परत त्या आठवणी येतात. काही काळापुरतं म्हणजे एक भीतीदायक असं वातावरण म्हणजे जाणवतं त्यावेळची ती रात्र, ते क्षण आठवतात आणि अक्षरशः अंगावर काटा उठतो. आणि थोड्या वेळासाठी का होईना मी आता थोडीशी इमोशनल होते. इमोशनल यासाठी होते, की त्यावेळेस मी स्वतःबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल तर विचार केला. आणि आज जेव्हा माझ्यासमोर अ, माझा मुलगा मोठा झालेला,
त्याचं ध्येय त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. अशा स्टेजला जेव्हा येते, तेव्हा क्षणभर असा विचार येतो, की त्यावेळेस जर माझ्या जीवाचं काही झालं असतं, तर माझ्या मुलाला कोणी वाढवलं असतं? का तो तसा घडला असता का? म्हणजे हे अशा अनेक प्रश्न येतात. पण त्यावेळची स्थिती अशी होती, की कदाचित मी असं म्हणेन, की ते एक युनिफॉर्मची पॉवर होती, की माझ्याकडून हे सगळं करून घेत होती. काही वेळ असा एक क्षण येतो, की असं वाटतं नाही कदाचित देवाने मला एक निमित्त मात्र म्हणून असं पाठवलं असेल त्यावेळेस. त्यामुळे मला स्वतःबद्दल असं काही वाटत नव्हतं. मी स्वतःची काळजी घेत नव्हते. मला माझ्या समोर जे पेशंट होते, ज्या 20 प्रेग्नंट वुमन होत्या, त्यांचाच मी विचार करत होती, की मला कशा रीतीने त्यांना सुरक्षित ठेवता येईल आणि मी त्यांना कशा रीतीने त्यांच्याकडून म्हणजे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करता येईल, हेच मी बघत होते. आणि माझी भीती ही कुठल्या कुठे पळाली होती. त्यावेळेस मला म्हणजे असाही एक विचार आला, की उद्याची सकाळ मी बघू शकणार नाही. मरण तर हे अटळ आहे. कारण त्यावेळची जी फायरिंग चालू होती, हँड ग्रेनेड फेकले जात होते. तर असं विचार आला, की नाही मी उद्याची सकाळ तर बघू शकणार नाही. परंतु ही जी वेळ आहे, ही वेळ माझी आहे आणि या वेळेमध्ये मला माझ्याकडून जेवढं करता येईल ह्या पेशंटसाठी, तेवढं मला करता आलं पाहिजे आणि मी करणार. किड्या-मुंग्यांसारखं मरणापेक्षा काहीतरी करून मेलं, तर माझ्या ह्या मरणाला काही अर्थ राहील. असा एक विचार, असा एक जुनून डोक्यामध्ये येऊन गेला आणि मी माझं कार्य करत राहिले. तर हां. 26 तारखेची ती रात्र म्हणजे तुम्हाला सांगते, की आम्ही नेहमीप्रमाणे ड्युटीवर आलो. पेशंटची ओव्हर आम्ही एकमेकांना देतो. एकमेकींना रिलीव्ह करताना आणि तसं पेशंटची ओव्हर घेतली आणि आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही पेशंटचे फ्रेश ऑर्डर्स वगैरे बघतो ते सगळं आणि त्याप्रमाणे पेशंटची ट्रीटमेंट वगैरे ऑर्डर्स कॅरी आउट करतो. आणि अशी माझी कामाची सुरुवात झाली होती आणि 9:30 पावणे 10 च्या दरम्यान ज्यावेळेस फायरिंगचा आवाज आला, त्यावेळेस मी त्या खिडकीच्या दिशेने धावली होती. याच्या आधी आम्हाला असा निरोप होता वरिष्ठांचा, की सी स्टेशनला फायरिंग चालू आहे. त्यामुळे तुम्हाला इमर्जन्सी तयारी करायची. पण सी स्टेशनला चालू आहे ही घटना, तर कामा हॉस्पिटलमध्ये तर काही म्हणजे ते येणं शक्य नाही. परंतु त्या दृष्टिकोनातून जसं आता इमर्जन्सी आमची नेहमी तयारी असतेच. परंतु वरिष्ठांचा फोन आलाय म्हणून आपण आणखीनच जी काही तयारी करायची त्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी करत होतो. आणि जेव्हा 9:30 पावणे 10च्या दरम्यान जो फायरिंगचा आवाज आला, म्हणून मी खिडकीच्या दिशेने धावत पळत गेली बघायला. तर 2 टेररिस्ट आहेत, ते पळत होते आणि त्यांच्या पाठीमागे आपले पोलीस हे फायरिंग करत होते. कामा हॉस्पिटलचा पाठीमागचा जो रस्ता आहे, म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टची गल्ली, त्या रस्त्याने ते पळत होते. आणि या रस्त्याने म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया, आपलं मेन म्युनिसिपालिटी ऑफिस, ह्या सर्व ज्या बिल्डिंग आहेत त्यांना गेट हे मोठे होते आणि कामा हॉस्पिटलचं एक गेटच आहे ते एक छोटं गेट होतं. आणि अशा वेळेस त्यांना ते गेट म्हणजे तिथून उडी मारायला त्यांना सहज शक्य होतं आणि त्यांनी तिथून त्या उडी मारून ते आतमध्ये आले. आणि जसं की आता मी खिडकीच्या दिशेने धावली होती. मला धावताना बघून माझ्याबरोबर जे सर्व्हंट होत्या, त्या पण की सिस्टर कुठे धावल्या आहेत. कशासाठी म्हणून त्या पण माझ्या मागे. असं आम्ही सगळेजण खिडकीतून पाहत होतो हे सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी जेव्हा गेटमधून आतमध्ये उडी मारली, तेही आम्ही बघितलं आणि खिडकीमध्ये मेजॉरिटीमध्ये आम्हाला बघून त्यांनी 2 फायर केले होते. तर पहिल्या फायरिंगमध्ये लाईट गेली होती आणि जसं आम्ही वॉर्डमध्ये आतमध्ये आलो,
तर बघितलं की दुसऱ्या फायरिंगमध्ये माझी जी सर्व्हंट होती बरोबर, तिला गोळी लागली होती हाताला आणि त्यामुळे तिच्या हातातून म्हणजे इतकं ब्लिडिंग होत होतं, की तिची साडी पूर्ण ओली झाली होती अर्धी आणि ती घाबरलेली होती. ती घाबरून तिला स्वतःला चक्कर येत होती. मग मी तिला बाजूला घेतलं आणि माझ्याबरोबर जी दुसरी सर्व्हंट होती, तिला सांगितलं, की "तू हिला कॅज्युअल्टीमध्ये घेऊन जा." पण ती घाबरलेली होती. ती म्हणाली, "सिस्टर, ते लोकं आपल्या हॉस्पिटलच्या आतमध्ये त्यांनी एंट्री केली आहे आणि मी नाही जाणार म्हणे कॅज्युअल्टीमध्ये, कारण आमची कॅज्युअल्टी ही ग्राउंड फ्लोअरला आहे." आणि ती घाबरून म्हणाली, की "हे आलेले असताना मी नाही जाणार" म्हणून. तर मी बघितलं, की साहजिकच अशा सिच्युएशनमध्ये आणि त्यात ती घाबरलेली म्हटल्यानंतर ती जाणं शक्यच नव्हतं. माझ्याबरोबर कोणी नव्हतं दुसरं. ह्या 2 सर्व्हंट आणि मी असं आम्ही त्या वॉर्डमध्ये होतो. आणि मी ज्या वॉर्डमध्ये काम करत होती, तो अँटीनेटल केअर युनिट वॉर्ड होता. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त प्रसूतीपूर्व स्त्रिया ॲडमिट होत्या. आणि त्यावेळेस माझ्याकडे 20 प्रेग्नंट वुमन होत्या. आणि अशा सिच्युएशनमध्ये म्हटलं आता ही घाबरलेली आहे आणि हिला तर कॅज्युअल्टीमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणून मग मी स्वतःच तिला कॅज्युअल्टीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि मग मी तिला कॅज्युअल्टीला घेऊन खाली गेले. तोपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं, की कामा हॉस्पिटलमध्ये त्या लोकांनी एंट्री केलेली आहे. जसं मी स्टेअरकेसनी खाली उतरायला लागली, त्यावेळेस कॅज्युअल्टीच्या सिस्टर ह्या गेटवर होत्या. तर त्या म्हणाल्या, "अंजली हे काय?" म्हटलं, "ते टेररिस्ट जे आहेत ते आपल्या हॉस्पिटलच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या फायरिंगमुळेच ही जखमी झाली आहे." हे ऐकल्याबरोबर सगळेजण धावपळ सुरू झाली. सगळेजण जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत होते. कारण सी स्टेशनला जी फायरिंग चालू होती, तिकडचे जे पॅसेंजर्स आहेत, ते आश्रयाचा म्हणून आपल्याकडे कामा हॉस्पिटलमध्ये पण आले होते. आणि हे सगळे खाली तिथे हॉस्पिटलमध्ये होते. पण हे ऐकल्याबरोबर मग सगळे घाबरून इकडे-तिकडे पळायला लागले. आणि मग मी तिला कॅज्युअल्टीला घेऊन गेले. ऑन ड्युटी सी डॉक्टर होते, अर्चना गरुड मॅडम होत्या. तर त्यांना सांगितलं, की आपल्याकडे टेररिस्ट हे आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या फायरिंगमुळे ती जखमी झालेली आहे. त्या पण थोड्या घाबरल्या. तर मी म्हटलं, "आता मी वॉर्डमध्ये जाते. बाकीचे पेशंट आहेत वॉर्डमध्ये, तर तुम्ही पोलिसांना फोन करा." त्या घाबरलेल्याच होत्या. म्हणजे एकदम त्या शॉकमध्ये, की म्हणजे की हे टेररिस्ट आतमध्ये आले आहे. तर त्यांना परत, "मॅडम तुम्ही पोलिसांना फोन करा आणि मी माझ्या वॉर्डमध्ये जात आहे," असं सांगून मी ते फोन करेपर्यंत तिथे थांबली. त्यांनी पोलिसांना फोन केला आणि तशीच मी माझ्या वॉर्डच्या दिशेने जायला निघाली. जशी मी स्टेअरकेस चढायला लागली, तर मेन गेटवर मी बघितलं, ते दोघे टेररिस्ट समोरून येत होते आणि ते फायर करतच येत होते. आणि गेटवर जे 2 सिक्युरिटी होते, त्यांना फायर केलं त्यांनी आणि ते जखमी होऊन एकदम रक्तबंबाळून खाली पडले. ते बघितल्यानंतर तर मी खूप घाबरले. म्हणजे अक्षरशः माझे हात-पाय थरथर कापायला लागले. कारण तो प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडलेला होता. मग एकीकडे देवाचं नाव घेत मी सरळ माझ्या वॉर्डच्या दिशेने धावत सुटले आणि वॉर्डमध्ये आल्यानंतर माझा वॉर्डचा जो मेन गेट आहे, जो लोखंडी दरवाजा आहे, तो मी बंद केला आणि लॉक केले त्याला आणि सर्व माझ्या ज्या 20 प्रेग्नंट वुमन होत्या, त्या पेशंट त्यांना आता माझ्या वॉर्डमध्ये पॅन्ट्री ही एकच सुरक्षित जागा होती. कारण जी जिथे खिडकी नव्हती आणि अशी ही एकच सेफ जागा बघून मी माझ्या या 20ही पेशंटना त्या ठिकाणी शिफ्ट केलं. पेशंट घाबरलेल्या होत्या. त्या रडत होत्या. एकीकडे मोबाईलवर, फोनवर बोलत होत्या त्यांच्या नातेवाईकांशी. रडत त्यांना सांगत होत्या, की आम्हाला इकडून येऊन घेऊन जा म्हणून. आता अशा सिच्युएशनमध्ये त्यांना मॉरल सपोर्ट देणं पण गरजेचं आहे. कारण असं एक विचार आला, की यामध्ये जर एखाद्या पेशंटला लेबर पेन सुरू झाले, तर ती सिच्युएशन हाताळणं फारच कठीण होणार. त्यामुळे ह्यांना
मॉरल सपोर्ट देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी स्वतः घाबरलेली असून सुद्धा त्या पेशंटना मॉरल सपोर्ट देत होती. त्यांना सांगत होती, "तुम्ही घाबरू नका. मी आहे ना. मी असेपर्यंत तुम्हाला काही होऊ देणार नाही." खरं तर मी मनातून घाबरलेली होती, परंतु माझ्या चेहऱ्यावर मी जर त्यांना दाखवून दिलं, तर त्यामुळे त्यांना म्हणजे जी भीती आहे ती आणखीनच वाढणार आणि ती कंडिशन हाताळणं फारच म्हणजे कठीण होणार माझ्यासाठी. हे मी जाणून होते. म्हणून मी त्यांना याही अवस्थेमध्ये आधार देत होते. शब्दांचा आधार त्यांना एवढं काय देऊन गेल्या, की त्या शांत झाल्या. त्यांना मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितले. वॉर्डचे सगळे ट्यूबलाइट्स हे स्विच ऑफ केले. जेणेकरून त्यांना वाटू नये, की इथे कोणी पेशंट्स आहेत म्हणून. आणि त्या तुम्हाला सांगते ती वॉर्डची जी पॅन्ट्री आहे, ती 10 बाय 10 ची रूम आहे. अशा रूममध्ये तुम्ही विचार करा, की त्या 20 प्रेग्नंट वुमन आणि ती 10 बाय 10 ची ती छोटी खोली. आम्हाला एकमेकांचे श्वास ऐकू येत होते. म्हणजे एवढं सफोकेशन होत होतं. त्याही स्थितीमध्ये सगळेजण घाबरलेले आणि मला फक्त एकच काम मी करू शकत होते त्यांना म्हणजे आधार देणं. त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती शांत करणं, त्यांना आधार देणं, हे फार गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने मी त्यांना करत होते. तुम्हाला सांगते, की त्यांना जो मी शब्दांचा आधार दिला, त्याच्यामुळे त्या खरोखर खूप शांत झाल्या. त्यांना मी म्हणजे एक परमेश्वर होते आणि एकीकडे ह्या ह्या वेळेमध्ये ते टेररिस्ट वरच्या दिशेने गेले होते. पोलिसांच्या 2 गाड्या आल्या होत्या आणि मग ह्यांच्यामध्ये फायरिंग सुरू झाली होती. एकीकडे फायरिंग, एकीकडे हँड ग्रेनेड फेकणं. या सर्वामध्ये हँड ग्रेनेड फेकल्यानंतर इमारतीला असे हादरे बसत होते, की जसा भूकंप होतो त्यामध्ये इमारत अशी हलल्या जात होती. आणि या परिस्थितीमध्ये एक डोक्यात विचार आला, की उद्याची सकाळ तर मी पाहू शकणार नाही. घरचा विचार क्षणभरासाठी आला, डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेस फोन आला होता घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा, की मी येतो तिकडे घ्यायला. कारण न्यूजमध्ये चालू होतं, की कामा हॉस्पिटलमध्ये टेररिस्ट घुसलेले आहेत. ताजमध्ये टेररिस्ट घुसलेले आहेत. आणि मी अगदी खंबीरपणे त्यांना बोलत होते फोनवर, की "नाही, नाही, मी इकडे सुरक्षित आहे. इकडे आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. सगळे पोलिस वगैरे आलेले आहेत आणि आम्ही अगदी सुरक्षित आहोत." प्रत्यक्ष तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये फायरिंग आणि हँड ग्रेनेडच्या याच्यामध्ये असं बेधुंद गोळीबार चालू होता, की उद्याची सकाळ बघू शकू याची शाश्वती नाही. एक युनिफॉर्मची पॉवर होती, की ती माझ्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी करून घेत होती. आणि जसं की मला एक विचार आला होता, की ह्या रुग्णांना, या प्रेग्नंट वुमनना आधाराची गरज आहे आणि जर मी ही सिच्युएशन हाताळली नाही, तर जर एखाद्या पेशंटला लेबर पेन सुरू झाले, तर ती परिस्थिती हाताळणं कठीण होईल. हा विचार येणं आणि काही वेळानंतर ती परिस्थिती समोर येणं आणि तेच झालं, की माझ्याकडे एक सिव्हिअर हायपरटेन्शनची पेशंट होती आणि तिला लेबर पेन सुरू झाले. मी डॉक्टरांना इन्फॉर्म केलं, की आपल्याकडे जी सिव्हिअर हायपरटेन्शनची पेशंट आहे, तिला लेबर पेन सुरू झालेले आहेत. तर तुम्ही त्या पेशंटला बघायला या. त्यावेळेस त्यांचं हे उत्तर होतं, की "अंजली, ह्या परिस्थितीमध्ये मी खाली येऊ शकत नाही, की जिथे फायरिंग चालू आहे, हँड ग्रेनेड फेकणं चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये मी माझा जीव धोक्यात घालू शकत." त्यावेळेस मला एक विचार आला, की नॉर्मल डिलिव्हरी असती तर मी ती करू शकली असती. परंतु ही कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी होती, की ज्याच्यामध्ये मला पिडियाट्रिशियन आणि गायनेकॉलॉजिस्टची गरज
होती. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे एकच पर्याय होता आणि तो म्हणजे ह्या पेशंटला मी स्वतः शिफ्ट करणं. आणि त्यासाठी मी पेशंटला सांगितलं, की "मी तुला शिफ्ट करते." पेशंट घाबरलेली होती. ती म्हणाली, की "नाही सिस्टर मी नाही जाणार" आणि ती रडायला लागली. मी म्हटलं, "तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुला अगदी सुखरूपपणे तिथपर्यंत पोहोचवते." कारण तुला आणि तुझ्या बाळाला सुखरूपपणे तिथं पोहोचवणं हे मला गरजेचं आहे. कारण जन्माला येणारं बाळ हे सुरक्षित असणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु आणि तुझी डिलिव्हरी जी आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर असणं गरजेचं आहे. हे तिला समजावून सांगितल्यानंतर ती तयार झाली आणि मग लिफ्टनी तिला घेऊन जाणं तर शक्य नव्हतं कारण लिफ्टवर सुद्धा फायरिंग चालू होती. मग फक्त स्टेअरकेसनी घेऊन जाणं हे मला गरजेचं वाटलं आणि त्या दृष्टिकोनातून मी तिला तिच्या हाताला धरून मी पुढे आणि तिच्या हाताला धरून अगदी स्टेअरकेसनी भिंतीला खेटून आम्ही वर चालायला लागलो. म्हणजे सेकंड फ्लोअरला लेबर वॉर्ड आहे, जिथे 24 अवर्स आमचे डॉक्टर असतात. आणि एकीकडे देवाचं नाव घेत, एकीकडे पेशंटला मॉरल सपोर्ट देत, मी सेकंड फ्लोअरपर्यंत म्हणजे लेबर वॉर्डपर्यंत गेली. त्या पेशंटला डॉक्टरांच्या स्वाधीन केलं आणि मी परत माझ्या वॉर्डला आले. असं आम्ही सकाळी 7:30 वाजेपर्यंत त्या पॅन्ट्रीमध्ये होतो. जेव्हा 7:30ला पोलिस आले आणि त्यांनी सांगितलं, की "तुम्ही आता गेट उघडा. तुम्ही सुरक्षित आहात." त्यावेळेस गेट उघडल्या गेल्या. आणि गेट उघडल्यानंतर जेव्हा सगळे नातेवाईक आतमध्ये आले आणि त्या स्वतःच्या पेशंटला म्हणजे एक सुरक्षित बघून त्यांना जो आनंद झाला, त्यांच्या डोळ्यातनं जे अश्रू येत होते आणि त्यावेळेस त्यांनी काही माझ्या पाया पडत होते, काही जण हात जोडून, की तुम्ही परमेश्वरासारखे आमच्या पेशंटसाठी म्हणजे धावून आलात. तुम्ही आमच्या पेशंटला सुरक्षित ठेवलं. त्यांचे जे हे उद्गार, त्यांचे जे आशीर्वाद, ते पाहिल्यानंतर स्वतः पण मी अगदी गहिवरली. म्हणजे असं वाटलं, की ह्या पेशंटचे म्हणजे नातेवाईकांचे जे आशीर्वाद आहेत, हा आनंद काही वेगळा असतो तो बघण्यामध्ये, तो ऐकण्यामध्ये. आणि सकाळी जेव्हा माझी ड्युटी संपली, मी माझा युनिफॉर्म उतरवला, त्यावेळेस मला स्वतःला घाम सुटला होता, की मी विचार करायला लागले, की मी रात्रभर काय केलं? हे माझ्याकडून कसं घडलं? म्हणजे हा म्हणजे एक माझ्यासाठी एक म्हणजे एक तो चमत्कार होता. माझ्यासाठी एक शॉकिंग असं होतं, की मी हे एवढं कसं काय केलं? मला माझ्या कुटुंबाबद्दल विचार आला नाही, स्वतःबद्दल विचार आला नाही किंवा त्या पेशंटलाही काही होऊ शकत होतं, तिलाही गोळी लागू शकत होती. कारण ह्या फायरिंगमध्ये एखादी गोळी जरी कोणाला लागली असती, तर माझ्या ह्या कामाला काहीच अर्थ नव्हता. परंतु एकीकडे म्हणतात ना, की देव पण आपल्याला ह्या कार्यामध्ये मदत करत असतो अनपेक्षितरित्या आणि एक ते मी तर म्हणते मला एक निमित्त म्हणूनच परमेश्वराने पाठवलं असेल त्यावेळेस. त्यामुळे मला स्वतःबद्दल काही वाटत नव्हतं आणि मी जे काही करत होते, जे काही प्रेझेन्स ऑफ माइंड मी करत होते, ते करण्याची बुद्धिमत्ताही मला त्या परमेश्वरानेच दिली असेल. म्हणून मी हे करू शकले असते. कारण मला नाही वाटत, की सामान्य जीवनामध्ये आपण असं काही करू शकतो. बरोबर आहे ॲक्चुअली. खूपच म्हणजे असं ते डोळ्यापुढे माझ्या चित्र उभं राहतं ॲक्चुअली, की म्हणजे आता मी डॉक्टर असल्यामुळे हॉस्पिटलची रचना कशी असते आणि काम कसं चालतं किंवा तुम्ही जे सगळं म्हणजे कॅज्युअल्टी कुठे आहे, तुमचा लेबर वॉर्ड कुठल्या फ्लोअरला आहे आणि तुमचा अँटिनेटल वॉर्ड कुठल्या फ्लोअरला आहे सांगितल्यामुळे मला अगदी असं इमॅजिन करता येतं, की ते कशा पद्धतीने ते घडलेलं असेल. आणि आय थिंक म्हणजे मला खरं एनिवे मी संदीपला विचारायला सांगते ॲक्चुअली कारण मला ते खूपच असं व्हिज्युअलाइज होतंय ते. पण तुम्ही ॲक्चुअली टेररिस्टच्या समोरासमोर आलात आणि त्यामुळे त्याचा जो काय अनुभव होता, तर मला वाटतं संदीपला विचारू देत ते. हां. अ, खरं तर मला सुद्धा मी जरा निस्तब्ध झालोय. कारण
एका बाजूने मी सुद्धा दीड दिवस ते कव्हरेज सारखं ऐकत होतो आणि पुन्हा तो संताप, तो चिड-चिड, ती भीती, हुरहूर सगळं काही अजूनही आता सुद्धा मी अनुभवतोय ते. त्यामुळे तुम्ही जे काही अनुभवलं ते माझ्यापेक्षा 100 पटीने जास्त होतं. अ, तुम्ही त्यानंतर सुद्धा तुमचा हा ससेमिरा संपला नाही. ती रात्र गेली. तुम्ही म्हणालात तसं दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही तो युनिफॉर्म अंगावरनं गेला, तेव्हा तुम्हाला कळलं की काय-काय गोष्टी घडून गेल्या आणि मी काय केलं. देवीची कृपा असल्याशिवाय म्हणून मी सुरुवातीलाच तुमचं ओळख करतानाच वीर्यलक्ष्मी अशी तुमची ओळख करून दिली. पण त्यानंतर सुद्धा कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला एक विटनेस म्हणून तुम्हाला बोलवण्यात आलं होतं आणि एक कधी-कधी म्हणतात, की दुश्मन किंवा दुश्मनापेक्षाही सैतानाला जर तुम्ही समोर असं बघाल असुराला, असुरी प्रवृत्तीच्या मंडळींना, तर तेव्हा तुम्हाला प्रक्षोभ किंवा प्रतिशोध याशिवाय दुसरं काही दिसत नाही. सो प्रसंगावधान म्हणजे मी तुमचा एक हायलाइट म्हणून ओळख करताना दिलं. पहिलं प्रसंगावधान हे होतं, की खरं संकट घडत असताना मी कसं वागावं? दुसरं प्रसंगावधान हे तुमच्या त्या अतिरेक्याच्या ओळख करण्यामध्ये झालं. त्याच्याबद्दल पण पुन्हा सांगाल का? हो सर. मला आठवतं की म्हणजे 26/11च्या नंतर म्हणजे जसं आता कसाबला पकडल्यानंतर ज्या रस्त्याने हे टेररिस्ट आले होते, त्या रस्त्यावर 2 बॉम्ब डिफ्यूज केले गेले होते आणि त्यामुळे आणखीनच एक दहशतीचं वातावरण होतं. आणि अशा वेळेस आमच्याकडे क्राईम ब्रँचचं पूर्ण टीमच आलेली होती आणि प्रत्येकाकडनं जबानी घेणं चालू होतं, पूर्ण डिटेल माहिती. अशा वेळेस प्रत्येकाच्या माहितीचं असं त्यांनी एक हे केलं आणि त्या माहितीला अनुसरून ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, की तुम्हाला ह्या कसबचं आयडेंटिफिकेशनसाठी आम्ही ऑर्थर जेलला घेऊन जात आहोत. तर इतरांना जेव्हा सांगितलं तर ते लोकं, की आम्ही त्याला बघितलेलंच नाहीये आणि कोणी आयडेंटिफिकेशनला तयार पण होत नव्हतं. अशा वेळेस ज्यावेळेस त्यांनी मला सांगितले, "तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत." त्यावेळेस मी म्हटलं, "मी मिस्टरांना फोन करते. मी येते तुमच्याबरोबर आयडेंटिफिकेशनला, पण मला घरी पण कळवावं लागेल." आणि ज्यावेळेस मी त्यांना फोन केला, त्यावेळेस ते म्हणाले, की "नाही जायचं तू आयडेंटिफिकेशनला. कारण तू त्या रात्री जे काही कार्य केलं, तर ब्रेकिंग न्यूजला म्हणे दुसऱ्यांचीच नावं होती. तर तू काय आता म्हणे हे लोकं कुठून कसे आले हे कोणालाच माहिती नाही. अजूनही ते लोकं आहेत. आणि अशा प्रसंगी तू आता काय मरायला जातेस का तिथे? नाही जायचं." तर मी त्यांना म्हणाले, की प्रत्येकाने जर असं बोललं तर चालणार आहे का? मला माझं नाव मिळावं किंवा मला प्रसिद्धी मिळावी म्हणून मी हे कार्य केलेलं नाही त्या रात्री. राहता राहिला प्रश्न आयडेंटिफिकेशनचा, तर त्याला आयडेंटिफाय करणं कोणीतरी गरजेचंच आहे. त्यामुळे मला आयडेंटिफिकेशनला जायचंय आणि मी जाणार. तर मग त्यांनी माझ्या आईला सांगितलं हे होतं, की तुमची मुलगी ऐकत नाही. तिला आमच्याबद्दल, कुटुंबाबद्दल काही म्हणजे काळजी नाहीये. तर आई रडत-रडत म्हणाली, की "तू अशी का करतेस? तुला आमच्याबद्दल काही वाटत नाही का? तर उद्या तुला काही झालं तर?" त्यावेळेस मी आईला हे म्हणाली होती, की "आई, उद्या जर म्हटलं रस्त्याने मला चालता-चालता मरण आलं, तर त्या मरणाला काही अर्थ नाहीये. मला कल्पना आहे, की याच्यामध्ये खूप धोका आहे. हे लोकं कुठे कसे असतील काही सांगता येत नाही. कारण रोजचं न्यूजपेपरला अशा न्यूज असायच्या. कुठे आर-डी-एक्स सापडलंय, कुठे बॉम्ब डिफ्यूज केले गेले आणि अशा प्रसंगी म्हणजे या दहशतीच्या वातावरणामध्ये जिथे कोणीच तयार होत नाहीये, तर कोणीतरी पुढे होऊन आयडेंटिफाय करणं, त्या व्यक्तीला शिक्षा होणं गरजेचं आहे. तर मला जर उद्या समजा एखादी गोळी माझा छेद घेते, तर त्या मरणाला काही वेगळा अर्थ असेल. म्हणजे जो माझ्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून
आणि आपल्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून म्हणजे एक वेगळं हे असेल आई म्हटलं. त्या मरणाला काहीतरी अर्थ असेल. त्यावेळेस तिच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि ती म्हणाली, की "तू तुझ्या वडिलांवर गेली." तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं, की माझ्या वडिलांचं कार्य. तर जेव्हा तिला मी असं सांगितलं आणि ती मला असं बोलल्यानंतर मग तिने फोन ठेवून दिला आणि मी ऑर्थर जेलमध्ये जसं आता ह्यांनी सांगितलं, की तुम्हाला आम्ही समोर नाही नेणार. तुम्हाला आम्ही लांबूनच दाखवणार आणि त्यांना तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. आणि ऑर्थर जेलमध्ये गेल्यानंतर चित्र हे वेगळंच होतं. त्याच्या उंचीचेच 5 जण उभे केले होते आणि त्यामध्ये मला त्याला आयडेंटिफाय करायचं होतं. त्या रात्रीचा तो चेहरा, जो मी कधीच विसरू शकत नाही, अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि अक्षरशः समोर उभं केलं होतं आणि त्या त्याला तसं आयडेंटिफाय करायला सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस मी त्याला आयडेंटिफाय केलं आणि सांगितलं, की हाच होता तो. त्यावेळेस तो मिश्किलपणे हसून बोलला, "मॅडम आपने सही पहचाना, मैं ही अजमल कसाब हूँ." त्यावेळेस मला इतका राग आला आणि अक्षरशः घाम सुटला, की म्हणजे ह्यानी केलेल्या कृत्याबद्दल याला जरा सुद्धा पश्चाताप नाही, की ह्यानी किती म्हणजे निरागस लोकांना मारलं. खूप राग आलेला. अशा वेळेस त्यावेळेस पोलिस सुपरिटेंडेंट साठे मॅडम होत्या. तर त्या म्हणाल्या, की "अंजली रात्रभर एवढं काम केलंस आणि म्हणजे त्यांनी माझ्या हाताला स्पर्श केला होता तेव्हा तो घाम त्यांना जाणवला. "अरे रात्रभर तू एवढं काम केलंस आणि आता तुझ्या हाताला घाम सुटला." म्हटलं, "मॅडम ती युनिफॉर्मची पॉवर होती, की मी हे सगळं करू शकली." आणि मला आठवतं 6 महिन्यानंतर ज्यावेळेस ह्याच्यावर खटला भरला होता कसाबवर, तर ऑर्थर जेलमध्येच ते होतं आणि त्यावेळेस विटनेसला सुद्धा मला तिथे नेलं होतं. त्यावेळेस मी युनिफॉर्मवरच गेली होती. कारण या युनिफॉर्मची पॉवर मी अनुभवली होती आणि त्या युनिफॉर्ममध्ये सुद्धा मी अ, विटनेस म्हणून जी उत्तरं दिली, त्याच्यामध्ये अक्षरशः पोलिसांनी म्हणजे सेल्यूट केला, की तुम्ही म्हणजे ज्या धाडसी वृत्तीने तुम्ही इथे आलात आणि ज्या पद्धतीने बोललात, म्हणजे तुम्हाला सेल्यूट करतं म्हणून आणि त्यांनी अक्षरशः सेल्यूट केला. तर म्हणजे एक आणि ह्या सगळ्या गोष्टी होताना माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं होतं, की विटनेससाठी म्हणा किंवा आयडेंटिफिकेशनसाठी काय, की सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं काही चित्रित होतं. अशा प्रसंगी मग तू समोर येणं का गरजेचं होतं? तर जसं की आपल्या भारताच्या संविधानामध्ये की प्रत्येक गुन्हेगाराला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. तसंच ह्यांनी केलेल्या गुन्ह्याचं जरी ते फुटेज होते, तरी सुद्धा त्याच्यावर खटला भरून त्याचे पुरावे गोळा करणं हे तितकंच गरजेचं होतं. आणि मला अभिमान आहे की अशा गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी मी 2दा म्हणजे त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी आणि विटनेस म्हणून तिथे उभे राहिली याचा मला अभिमान आहे. ही खरोखरच अभिमानास्पदच गोष्ट आहे. पण म्हणजे मला कल्पनाच करवत नाही, की ते किती त्या क्षणाला भीतीदायक असेल आणि तुमच्या घरच्यांचा विरोध डावलून तुम्ही तुमचं कर्तव्य त्यावेळेला केलं. आणि ह्या घटना खरं तर सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात रोज घडत नाहीत. कधीच घडत नाहीत. खरं म्हणजे बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात. आपण जे जे बघतो ते सगळं सिनेमांमधलं असतं आणि सिनेमांमधली जी फायरिंग, लोकं पडतायत, कोसळतायत, रक्त येतंय आणि त्या क्षणाला आपल्याला सगळ्यांना जाणीव असते, की हा अभिनय आहे. हे खरं नाही आहे. पण हे जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर घडतं, त्याचे जे इम्पॅक्ट असतात, म्हणजे तुम्ही म्हणालात की ती युनिफॉर्मची पॉवर आहे. ती युनिफॉर्मची पॉवर असेल, तुमच्या वडिलांकडनं आलेलं तुमच्यामध्ये मुळातली धैर्यशीलता असेल, तुमचं प्रसंगावधान असेल, की अत्यंत क्रुशियल क्षणी काय निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे आणि तो कसा एक्झिक्यूट करायला पाहिजे, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असणार आहे ते. याच्यात एकच गोष्ट असेल असं नाहीये. आणि आत्ता तुम्ही जसं म्हणताय, की ह्या आठवणी परत-परत जाग्या होतात. परत-परत त्या म्हणजे आणि आता त्याच्यानंतर तुमच्या इतक्या तऱ्हेच्या मुलाखती झालेल्या आहेत, पुरस्कार झालेले आहेत. हे सगळं वर्तमानपत्रात आलेलं आहे. तुम्ही ही कहाणी सगळ्यांना सांगितलेली आहे आणि ते परत-परत तुम्ही रिलीव्ह करता. तो सतत चित्रपट जो आहे, तो तुमच्या डोक्यात चालू आहे. तुम्ही जेव्हा सांगताय आणि लोकांच्या पुढे ते चित्र उभं करताय.
पण त्याच्यानंतर तुम्हाला आता म्हणजे हे इतका भयावह प्रसंग घडल्यानंतर, तुम्हाला परत कामाला जाताना, तुमचं दररोजचं रुटीन मार्गी लावताना, त्याचा मानसिक त्रास किंवा त्याचा काय त्याचा नक्की परिणाम झाला किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्याला सामोरे गेलात? हे तुम्ही इतक्या धैर्यशील आहात, की तुम्ही सामोरे गेलात हे दिसतच आहे मला. पण ती प्रोसेस काय होती? हां, मॅडम तुम्ही बोलला ते बरोबर. ॲक्चुअली ही घटना घडल्याच्या नंतर कामावर येताना जसं आता मुंबईचं जीवन अ, खरोखर म्हणजे एक कौतुकास्पद आहे मुंबईचं जीवन, की एवढ्या मोठ्या घटना घडतात आणि तरी पण लोकांचं जीवन आहे जे आहे, ती जीवनशैली नेहमीसारखीच सुरू होते. अर्थात त्याप्रमाणे ड्युटीवर दुसऱ्या दिवशी जाणं, गेल्यानंतर म्हणजे ती रात्रीचं असं म्हणतात ना, की वाईट स्वप्न बघितल्यासारखं. परंतु जेव्हा आपण युनिफॉर्म चढवतो, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी मागे पडतात. केवळ एक कर्तव्याची जाणीव, आपली कर्तव्य काय आहेत समोर, हेच असतं. घरची आठवण येत नाही, घरच्या जबाबदाऱ्या पण आपल्याला आठवत नाही. म्हणजे तो एक ड्युटीचा जे तास असतात ना, त्या तासामध्ये तुम्हाला सांगते, आमच्या नर्सेसचं एक लाईफ असं आहे, की ह्या ड्युटी पिरियडमध्ये घरची आठवण नसते. परंतु ड्युटी ऑफ झाल्यानंतर घरी जायची गडबड एवढी असते, की आता घरी गेल्यानंतर मला हे करायचंय, मला मुलाचा अभ्यास घ्यायचाय, अमकं-तमकं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक म्हणतात ना, एक वेगळंच जीवनाचं शैलूच म्हणजे असं बदलून जातो, की आश्चर्य वाटतं म्हणजे हेच एक जीवन आहे म्हणायचं. कंपार्टमेंट आहे तुमचं ॲक्चुअली म्हणजे तर नाही का, म्हणजे कामावरती असताना फक्त काम आणि झोकून देऊन हं. काम. आपण तिकडे लक्ष केंद्रित करतो फक्त, की नाही आपल्यामुळे रुग्णाला काही त्रास होता कामा नये. त्याला चुकीची ट्रीटमेंट देता आली नाही पाहिजे. आपण जे काही करतोय, त्या रुग्णाला म्हणजे एक प्रकारे ती जी सेवा देतोय, ती चांगली सेवा जितकी देता येईल त्याकडे पाहण्याचा कल आणि करण्याचा कल असतो. त्यामुळे घरची आठवणही नसते. परंतु ड्युटी ऑफ झाल्यानंतर मात्र हे सगळ्या गोष्टी आठवल्या जातात, की मला काय-काय करायचं घरी जाऊन, असं असतं. तर पुन्हा या एका काळरात्र होती. पण त्या काळरात्रीनी तुमचं जीवन तर पालटलंच, पण तुमचा हा अनुभव ऐकून आम्ही काय शिकावं सामान्य जनांनी, असं तुम्हाला काय वाटतं? कर्तव्य तर आहेच, कर्तव्यशीलता तर आहे. पण अजून तुम्ही काय सांगू हो. इच्छिता? तर जसं मी आता तुम्हाला सांगितलं, की म्हणजे आपलं जीवन जे घडवण्यामध्ये आई-वडिलांचा खूप मोठा वाटा असतो. आई आपल्याला जन्माला घालते, जगामध्ये आणते आपल्याला आणि वडील हे आपल्याला समाजामध्ये आपण कसं वावरायचं, कसं उभं राहायचं, कसं तोंड द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण वडिलांकडनं शिकतो. आणि जसं आपण लहानाचे मोठे होतो, मोठे झाल्यानंतर आपण ह्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतो. का तर आपले कामाचे व्याप आणि आपण एक आपल्याकडेच लक्ष केंद्रित करतो. आपल्या सुखसोयी, आपली गरज याकडेच आपण लक्ष केंद्रित करतो आणि आई-वडिलांकडे काही काळासाठी दुर्लक्ष होतं. परंतु जसं की आता आज माझ्या वडिलांनी जसं माझ्या मुलाला घडवलं, माझ्या मुलावर जे संस्कार घातले, ज्याच्यामुळे तो आज एक चांगल्या म्हणजे पोस्टला आहे. हे सगळं म्हणजे आई-वडिलांचे संस्कार. आजकाल लोकं आई-वडिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे म्हणजे ते वृद्ध झालेत आणि त्यांना वृद्धाश्रमात टाकणं वगैरे, ह्या गोष्टी जास्त वाढत चालल्या आहेत. परंतु या लोकांकडे, ह्या वृद्ध लोकांकडे आपण त्यांच्याकडनं किती चांगल्या गोष्टी घेऊ शकतो आणि
त्यांना आपण जे दुर्लक्षित करतो, जी आजची पिढी करते, ते केलं गेलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काही ठिकाणी जेव्हा अशा काही घटना घडतात, तेव्हा काही लोकं त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये जास्त बिझी होतात. म्हणजे जिथे तुम्ही त्यांच्या म्हणजे मदतीला धावायला पाहिजे, ते मदत न करता त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्येच वेळ जातो त्यांचा. आणि ती व्यक्ती जी आहे, जिला मदतीची गरज आहे, ती तशीच राहते. बरोबर. तर हे अगदी बरोबर आहे. म्हणजे सध्या प्रत्येकच घटनेचा इव्हेंट झालेला आहे ना, म्हणजे हो, त्यामुळे लोकांचा इंटरेस्ट अगदी त्याच्याकडे इव्हेंट बघण्याकडे आहे आणि सर्वात जास्त चांगलं फुटेज कोणाला मिळेल आणि त्याच्यातनं प्रसिद्धी हो, कोणाला मिळेल आणि माणसांची मदत राहिली बाजूलाच. मग तो ॲक्सिडेंट असो नाहीतर काहीही असो. अगदी बरोबर आहे. हो. त्यामुळे आणि आजकाल हे वृद्धाश्रमांच्या मध्ये संख्याही वाढत चाललेली आहे. तर आजच्या तरुण पिढीला माझं सांगण्याचं हेच आहे, की आपले आई-वडील ज्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे, ज्यांनी आपल्याला घडवलं आहे, तर त्यांच्याकडे पण तुम्ही बघा. त्यांना पण प्रेम तेवढं द्या आणि आपल्या मुलांना त्यांच्याकडून जेवढं काही देता येईल, घेता येईल ते घ्या. ही टाकाऊ वस्तू नाहीये. ती जिवंत व्यक्ती आहे, ज्यांनी तुमच्यासाठी एवढ्या खस्ता खाल्लेल्या आहेत तुम्हाला घडवताना. तर त्यांच्याकडे पण तुम्ही तेवढ्या प्रेमाने वागा. कारण आज तुम्ही तुमच्या मुलांना पण तसं वागवाल, जसं तुम्ही तुमच्या आई-वडिलांना वागवणार, तसे तुमची मुलं पण वागवणार. बरोबर. तर पुन्हा एकदा तुम्ही आमच्या या पॉडकास्टमध्ये आलात. अ, आपली वीर कहाणी सांगितलीत. आणि मला खात्री आहे, की ऐकणारे सगळे आमचे दर्शक असतील, प्रेक्षक असतील, अ, ते नक्की तुमच्या या प्रसंगावधान व कर्तव्यपूर्ती या गुणांनी नक्कीच प्रेरित होतील. अंजलीताई, खूप खूप धन्यवाद तुमचे आणि पुढील वाटचालींसाठी मंडळातर्फे व एकूणच मराठी समाजातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर, थँक यू मॅडम. थँक यू.